जामखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहात महात्मा फुले जयंती आणि सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने थोर पुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। 11 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून मानवी हक्क अभियान आणि शासकीय वसतिगृह जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा पार पडला। ज्येष्ठ नागरिक श्रीराम डोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जामखेडच्या नगराध्यक्षा सौ प्राजक्ता चिंतामणी, नगरसेवक संतोष गव्हाळे, सागर टकले, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संविधान वाचनाने झाली। यावेळी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 46 मानवी मूलभूत हक्क आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले। नगराध्यक्षा प्राजक्ता चिंतामणी यांनी महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीत सदैव सहकार्य करण्याची भूमिका मांडली। तसेच अधीक्षक गर्जे आणि मुख्याध्यापक दळवी यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रवेश घेऊन शासन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुसरा जय जयकार झाला पाहिजे आणि आता तर जय जयकार डीजे लावून होतो, म्हणजे अगदी आभाळाला भेटता येईल एवढा मोठा जय जयकार आपल्या महामानवांचा सुरू आहे आणि पुतळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभे केले जात आहेत। खरं तर पुतळ्यांनी चळवळ वाढते का हाही एक मोठा प्रश्न आहे। पुतळे उभा करून खरंच स्फूर्ती मिळते का आणि सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते। ज्या महामानवांच्या पुतळ्यासाठी आंदोलन होतात, संघर्ष होतो, आता तर रातोरात पुतळे उभा करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। पुतळे उभे केले जातात, पुतळ्यासाठी आंदोलन होतात, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात आणि मोठ्या संघर्षातून जास्त पुतळा उभा राहतो। कालांतराने त्या पुतळ्याचा उपयोग पत्ता सांगण्यासाठी होतो, चौकामध्ये होऊन जातो। ते पुतळे ज्या प्रेरणेसाठी उभे केले गेलेले होते ती प्रेरणा समाजात निरंतर टिकून राहिली पाहिजे। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जामखेड तसेच निवासी शाळा जामखेड, मुलींची वसतिगृह जामखेड या ठिकाणी आम्ही असं आवाहन करतो की या ठिकाणी सरकारच्या सर्व सोयी सुविधा इथं उपलब्ध आहेत। त्याच्यामुळं ही गोरगरिबांची जी मुलं आहेत त्यांनी या सुविधांचा उपयोग करून घ्यावा आणि या तिन्ही वसतिगृहासाठी जास्तीत जास्त ऍडमिशन या परिसराच्या विद्यार्थ्यांनी इथं घ्यावेत आणि आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं असं मी आमच्या सर्व तिन्ही वसतिगृहातर्फे आणि निवासी शाळेतर्फे सर्वांना आवाहन करतो। नमस्कार, मी ज्योती वाघमोडे, जामखेड शासकीय मुलींचं वसतिगृह अधीक्षक म्हणून आहे। आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातून सर्वांना संदेश देण्यात आला की सरकार आपल्यासाठी बरंच काही सुविधा राबवतं आणि मागासवर्गीय मुलींसाठी पण शिक्षणासाठी राहण्याची सोय सोबत भोजन प्लस अजून बऱ्याच सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि मुलींसाठी त्यांना जर बाहेर राहून शिक्षण घेणं अवघड वाटत असेल तर शासनाने त्यांच्यासाठी इतकी सोय केली आहे की ते राहून त्या वसतिगृहात राहून मोफत भोजन घेऊन पुढे शिकू शकतात। तर माझं मुलींना, बहुजन समाजातील मुलींना असं आवाहन आहे की त्यांनी या सोयी सुविधांचा भरपूर लाभ घ्यावा आणि स्वतःचं भविष्य उज्ज्वल करावं। धन्यवाद। ही जी शासकीय निवासी शाळा आहे या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्यासाठी, त्याचबरोबर आदिवासी, भटक्या व विमुक्त जमाती या प्रवर्गातील मुलांच्यासाठी मोफत शिक्षण, त्याचबरोबर सर्व सोयी सुविधा युक्त हे इन्स्टिट्यूट आहे। या ठिकाणी जास्तीत जास्त तालुक्यातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं। या ठिकाणी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या जातात, त्यामध्ये भोजन असेल, वह्या, पुस्तके, त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रोसाठी या ठिकाणी विमानाने मोफत सहल मुलांची घेऊन जाण्यात येते। का तर त्या मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, तर जास्तीत जास्त मुलांनी या ठिकाणी 1 जून पासून प्रवेश घ्यावा ही सर्वांना विनंती। या निमित्ताने आज आम्ही या शाळेमध्ये आलो। आजचा हा सामाजिक साप्ताहिक कार्यक्रम ह्या शाळेमध्ये घेतला जात आहे। अतिशय मुलांवर संस्कार करण्यासाठी आणि मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे नक्कीच आजच्या दिवशी
एक व्याख्या काळे सर म्हणून व्याख्याते आहेत त्यांना बोलवून इथलच्या शिक्षकांनी मुलांपर्यंत ते पोहोचवलं. आज अतिशय हा चांगला उत्साहामध्ये जयंती साजरी केली. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि शिक्षकांचे हे विद्यार्थ्यांसाठी असलेले प्रयत्न यासाठी देखील मी खूप शिक्षकांचे कौतुक करते आणि येणाऱ्या काळामध्ये पुढील वाटचालीसाठी या शाळेला खूप खूप शुभेच्छा देते. आणि जे पण काही काम असतील आता सांगितलं नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेच्या माध्यमातून जे काम आम्हाला करता येईल त्या पद्धतीने आम्ही काम नक्कीच या शाळेसाठी सहकार्य करू असं मी या ठिकाणी सांगते. आणि बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान करा? मी असं आवाहन करेल की त्यांनी शिक्षणासाठी जे तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्यांनीही शिक्षणाचा अतिशय चांगल्या पद्धतीने येथे येऊन शिक्षण घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण शिक्षण घेऊ तेव्हाच आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते. शिक्षणाशिवाय जीवन जगता येतं पण दिशा मिळत नाही आणि दिशा न मिळाल्याने माणूस भरकटत जातो. त्यामुळे नक्कीच सर्वांनी या शिक्षण घ्यावं आणि योग्य दिशेने आपलं जीवन जगावं असं मी या ठिकाणी सांगेन. आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी घेता यावं ही एक सद्भावना आहे. आणि आपले विद्यार्थी जर शिक्षणापासून दूर गेले तर भविष्यातलं परिवर्तन हे धोकादायक बनू शकतं. म्हणून या शासनाच्या योजना ज्या आहेत, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आहेत, या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोफत शिक्षण घ्यावं. सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या सर्व सुविधा मोफत या ठिकाणी देण्यात येतात आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक हिताच्या दृष्टीनं वर्षी सर्वात जास्त बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी या वसतिगृहामध्ये, मुलींचं वसतिगृह असेल, निवासी शाळा असेल किंवा मुलांचं शासकीय वसतिगृह असेल, या ठिकाणी प्रवेश घ्यावेत आणि आपली गुणवत्ता विकसित करून आपला विकास करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. जय भीम, जय भारत. नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.